वेलकम टू अंतरिक्ष हेलिंग. मी उज्ज्वला राणे, जळगाववरून रेकी हिलर. आणि आजचा आपला विषय आहे मोरपंख. आज मी तुम्हाला मोरपंखाचे खूप छान छान वापर सांगणार आहे आणि त्याचा कसा बेनिफिट्स तुम्ही स्वतःसाठी करून घेणार आहे ते पण सांगणार आहे. एक तर मोर म्हणजे नेचरनी आपल्याला दिलेलं खूप सुंदर गिफ्ट आहे आणि मोरपंख तर त्यापेक्षाही सुंदर गिफ्ट आहे. तुम्ही बघाल त्यातले कलर्स, त्यातला स्मूथनेस आपल्याला डोळ्याला बघूनच छान वाटतो. आणि मोर हा असा पक्षी आहे की तो त्याच्या क्षेत्रामध्ये बघा दुसऱ्या कुठल्याही पक्ष्यांना येऊ देत नाही मोर. आणि म्हणून याचा उपयोग पण खूप छान आहे मोरपंखाचा. मोरपंख जे आहे ना, हे नॅचरली गिफ्ट आहे आपल्यासाठी. निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला, तुमच्या प्रॉस्पेरिटीसाठी, तुमच्या मुलांच्या स्टडी टेबलवर जर तुम्ही 5 मोरपंख ठेवले ना, तर त्याचा रिझल्ट बघा. कधी कधी आपण खूप जास्त विचार करत असतो, निगेटिव्ह विचार करत असतो. त्यावेळी ना तुम्ही स्वतःच्या डोक्यावरनं मोरपंख फिरवा आणि रिझल्ट बघा. पण कसं आहे ना, या मोरपंखाशी कनेक्टेड होऊन बघा आधी. कसं आहे ना, आपण घरात मोरपंख आणू पण त्यांच्याशी कनेक्टच नाही होत. या मोरपंखांशी कनेक्ट व्हायचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःची नजर काढतात, मुलांची नजर काढतात किंवा घराची पण नजर याच्याने काढू शकतो, त्यावेळी या मोरपंखांना आधी थँक्स म्हणा. कारण हे युनिव्हर्सने दिलेलं खूप सुंदर गिफ्ट आहे. त्याचे कलर कॉम्बिनेशन बघा, त्याचा स्मूथनेस बघा, खूप सुंदर असतो. म्हणून आधी युनिव्हर्सला थँक म्हणा. त्यासाठी कनेक्ट व्हा की तुम्ही माझ्या घरात आले आहात. तुमची एनर्जी, तुम्हाला जे काही देण्यासारखं आहे ते नक्कीच मला मिळणार आहे. आणि स्वतःची नजर काढा. स्वतःच्या डोक्यावरनं बघा 5 वेळा फिरवून बघा मोरपंख. तुम्हाला नक्कीच निगेटिव्ह थॉट्स कमी होतील तुमचे. त्याच्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल. जर तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम असेल ना, तर पुन्हा सांगेल 5 मोरपंख तुम्ही बेडच्या जवळ पण ठेवा, पण त्याच्याशी कनेक्ट व्हा. यांची ऊर्जा आम्हाला मिळू दे असं कनेक्ट, प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट झालं ना, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. अगदी तुम्ही छोट्याचे छोटे ब्रासलेट वापरत असाल किंवा छोटेसे एखादे क्रिस्टल जरी वापरत असाल ना, तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हा. त्याचे रिझल्ट तुम्हाला डबल मिळतील. कारण तुमचा विश्वास अर्ध तुमचं काम करत असतो. आणि मोर आहे ना बघा, आपल्या प्रत्येक धर्मामध्ये मोरचं खूप वेगवेगळं स्थान आहे. तुम्ही लक्ष्मी बरोबर बघतात, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. त्याच्यानंतर कृष्णाच्या मुकुटवर मोर पीस लावलेले असतात. याचं कारणच हे असतं की त्याच्याने तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी प्राप्त राहावी, कुणाची नजर होऊ नये म्हणून एक असतं. लक्ष्मीचं एक प्रतीक असतं मोर. म्हणून मोरपंख घरात अगदी आवर्जून ठेवलीच पाहिजे. कारण त्याचे इफेक्ट आणि रिझल्ट्स खूप सुंदर आहे. पण त्याच्यासाठी तुमची कनेक्टिव्हिटी आणि त्याला तुम्हाला थँक्स म्हणायला विसरायचं नाही आहे. जर तुम्हाला नॅचरली जर मिळालं ना मोरपीस पडलेलं, तर ते तर खूपच सुंदर. असं समजा युनिव्हर्सने तुमच्यासाठी ते गिफ्ट दिलेलं आहे. मी पिकॉक आहे, त्याचे रिझल्ट्स, पिकॉक फिदरचे जे रिझल्ट्स आहेत ना, ते खरोखरच सुंदर आहेत. म्हणून घरामध्ये 5 पंख तरी ठेवा. तुम्ही देवघरात ठेवू शकतात. आणि बघा मंदिरांमध्ये बऱ्याच वेळेला ना अशी मोरपिसांची छोटे छोटे झाडू सारखे असतात. ते आपल्या डोक्यावरनं फिरवतात. माहिती तुम्हाला ते का फिरवतात? तुमच्यावरची वाईट नजर उतरवावी म्हणून आणि तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी प्राप्त व्हावी म्हणून. हीच आपण घरी पण करू शकतो. स्वतःची नजर काढू शकतो. 5 वेळा फिदर फिरवून बघा आणि कनेक्ट होऊन बघा. रिझल्ट्स खूप छान येतील. थँक्यू.